पहलगाम येथील तो भयानक दिवस 22 एप्रिल 2025चा तो दिवस भारताचं मिनी स्वित्झर्लंड मानलं जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम. चारी बाजूंना असणारे बर्फाळ डोंगर, डोळ्यांना शांतता देणारी हिरवळ, उंच उंच झाडे. यामुळे काश्मीरला फिरायला जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथे जाऊन भेट द्यायची इच्छा होतेच. 22 एप्रिलचा तो दिवस. तिथे आलेला प्रत्येक पर्यटक त्या अद्भुत स्वर्गीय दृश्याचा आनंद घेत होते आणि काही क्षणातच तेथील ते नयनरम्य वातावरण रक्ताच्या थारोळ्यामध्ये बदलले. तिथलं शांततामय वातावरण थोड्याच वेळामध्ये आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजानं दुमदुमू लागलं. सर्वत्र किंकाळ्या आणि त्या हिरव्यागार गवतावरती रक्ताचे पाट. नेमकं काय झालं? त्या पहलगामीच्या परिसरामध्ये सर्वजण त्यावेळी निसर्गाचा आस्वाद घेत होते. कुणी फोटो काढत होते, कुणी ते सुंदर दृश्य त्यांचे व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करत होते. प्रत्येक जण त्या निसर्गाचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी एका हॉटेलजवळ 3-4 पोलिसांच्या वेशातील लोक फिरत होते. हे सुरक्षेसाठी पोलीस असावे असा भ्रम लोकांना झाला. त्यानंतरच थोड्याच वेळात हे भयानक कृत्य सुरू झालं. कर्नाटकमधील मंजुनाथचे ते कुटुंब आपल्या पत्नी आणि मुलांना घेऊन त्यांनी काश्मीर फिरायला जायचं ठरवलं होतं. त्यामुळे ते काश्मीरला पोचले होते. इतर सर्व पर्यटन स्थळं बघून झाल्यानंतर ते पहलगाम या ठिकाणी पोचले. तेथे निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबार सुरू होतो. त्या गोळीबारामध्ये मंजुनाथ यांना गोळीने मारले जाते. त्यानंतर दुसरे पर्यटक होते शुभम त्रिवेदी, ज्यांचे 12 फेब्रुवारीलाच लग्न झालेले होते. लग्न झाल्यानंतर कुठेतरी फिरायला जावं असं त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. त्यातच असं ठरतं की घरातील इतर सदस्यांना देखील घेऊन फिरायला जावे. अशा प्रकारे शुभम यांच्या घरातील 9 जण काश्मीर फिरण्यासाठी तयार होतात. 16 एप्रिलला ते श्रीनगरमध्ये पोचतात. काश्मीरमधील इतर सर्व जागा त्यांच्या पाहून झाल्या होत्या. 22 एप्रिलच्या दिवशी ते पहलगाम फिरायला निघतात. पण त्यांना जेव्हा पहलगामच्या वेस्टर्न घाटीचं निसर्गाचं दर्शन घ्यायचं असं ठरतं, तेव्हा तिथे घोड्यानं जायचं होतं. त्यामुळे त्यांच्या घरातील इतर 5 जण तिथेच थांबणं योग्य समजतात आणि 4 जण म्हणजे शुभम, त्यांची पत्नी, त्यांचा चुलत भाऊ आणि त्याची पत्नी असे 4 जण पुढे जातात. तिथे उतरल्यानंतर थोडंसं फिरल्यानंतर भूक लागल्यामुळे शुभम आणि त्यांच्यासोबत आलेलं कुटुंबीय खाण्यासाठी म्हणून हॉटेलमध्ये बसलेलं असतात. ते मॅगीची ऑर्डर करतात. मॅगी येणारच असते. तितक्यात तेथे पोलीस वेशामध्ये असलेले 3 जण त्यांच्या जवळ येतात आणि त्यांना त्यांचा धर्म विचारतात. प्रथम तर शुभमला या गोष्टीचं नवल वाटतं की हे असला प्रश्न आणि आपल्याला धर्म का विचारत आहेत. पण पुन्हा 2दा त्यांनी तोच प्रश्न विचारल्यानंतर मात्र ते आपलं नाव त्यांना सांगतात. शुभम त्रिवेदी हे नाव ऐकल्याबरोबर ते पोलीस वेशातील लोक त्यांच्यावरती गोळ्या झाडू लागतात. त्यात शुभमचा मृत्यू होतो. तेव्हा त्याची पत्नी देखील जोरात जोरात ओरडू लागते, मला देखील मारा असे सांगू लागते. पण ते तिला सांगतात की तुला आम्ही गोळी मारणार नाही, तुला आम्ही मोदी सरकारला हे सांगण्यासाठी जिवंत ठेवणार आहोत. त्यानंतर दुसरं एक कुटुंब होतं ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील अतुल मोने आणि त्यांच्या कुटुंबातील 8 सदस्य. अतुल मोने आणि त्यांचं कुटुंब देखील तिथे पहलगाममध्ये उपस्थित होतं. ते कुटुंबीय निघणारच होतं. तितक्यात त्यांना फायरिंगचे आवाज येऊ लागले. त्यांना काय झालं आहे हे कळण्याच्या आतच त्यांनी पाहिलं की सर्वत्र पळापळ चालू आहे. काही जण जमिनीवरती झोपले आहेत. तेव्हा अतुलच्या मुलीने देखील तेच केलं. त्यांनी पाहिलं की लांबून शूटिंग होत आहे. त्यानंतर ते शूट करणारे लोक हळूहळू जवळ येत होते. तिथे जेव्हा ते हल्ले करणारे पोचले तेव्हा त्यांनी सरळ प्रश्न विचारला, इथे हिंदू कोण आहेत आणि मुसलमान कोण आहेत. तेव्हा संजय मोने यांनी हात वर केला असता त्या हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यानंतर त्यांच्याच घरातील एक सदस्य हेमंत यांनी त्या हल्लेखोरांना विचारण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय झालं आहे. तेव्हा त्यांच्यावर देखील गोळ्या झाडण्यात आल्या. तेव्हा अतुल मोनेंनी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला की काय झालं आहे, आम्ही काहीही करणार नाही असे ते सांगत असतानाच त्यांच्या पत्नी ह्या अतुल मोने यांच्या पुढे उभ्या होत्या. तरी देखील त्या हल्लेखोरांनी त्यांच्या पोटात गोळी मारली. त्यातच
एक होते पुण्यातील कुटुंब. जसा फायरिंगचा आवाज येऊ लागतो तसे ते एका तंबूत जाऊन लपतात. त्यांना असं वाटतं की आपण या तंबूमध्ये सुरक्षित आहोत. पण काहीच क्षणामध्ये ते बनावटी पोलीस गणवेशातील आतंकी तेथे पोहोचतात. तेथे संतोष जगदाळे यांना आवाज दिला जातो. तेव्हा ते तंबूच्या बाहेर जातात. तेव्हा ते आतंकी त्यांना विचारतात की तुम्हाला काही लक्षात आहे का? अगोदरच जगदाळे खूप घाबरलेले होते. त्यांना तो आतंकी तुम्हाला काही मुसलमानी प्रार्थना आठवतात का? आता त्यांना तर याबद्दल काहीच माहिती नव्हते. त्यामुळे ते काही बोलू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या डोक्यात आणि पाठीमध्ये आणि कानाजवळ गोळी मारली जाते. बंदुकीतून निघालेल्या गोळ्यांचा आवाज आल्यामुळे त्यांच्यासोबत असलेले कौस्तुभ हे बाहेर येतात आणि दादा काय झालं असं विचारतात. त्याबरोबर काहीही न विचार करता ते आतंकी त्यांना देखील 4-5 गोळ्या झाडतात. त्यानंतर आत्ताच 16 एप्रिलला लग्न झालेलं नवीनच जोडपं नेव्हीचे लेफ्टनंट विनय नरवाल आणि हिमांशी हे देखील आलेले होते. लग्न झाल्यावरती खरं तर त्यांना फिरण्यासाठी युरोपला जायचं होतं. पण युरोपचा विजा मिळाला नाही. म्हणून त्यांनी आपल्या भारतात असलेल्या मिनी स्वित्झर्लंडमध्ये म्हणजेच काश्मीरमध्ये जायचे असे ठरवले. काश्मीरला गेल्यानंतर त्यांचं पहिलं फिरण्याचं ठिकाण असतं पहलगाम. कारण त्यांना त्यांच्या पत्नीला म्हणजे हिमांशीला आपल्या भारतातील हे स्वित्झर्लंड दाखवायचं असतं. तिथे गेल्यावरती देखील ते निसर्गाचा आनंद घेत असताना त्यांना गोळ्यांचा आवाज येतो. काही कळण्याच्या आतच त्यांच्यासमोर येऊन उभा राहिलेला आतंकी त्यांना देखील धर्म विचारतो आणि त्यानंतर लगेचच त्यांच्यावरती गोळ्या झाडतो. आपल्या पतीला मारलेला आहे हे पाहून पत्नी हिमांशी देखील मला देखील मारा असे म्हणते. तेव्हा तिला देखील हाच मेसेज दिला जातो की आम्ही काय केलं हे तुम्हाला मोदी सरकारला सांगायचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला मारणार नाही. अशाच प्रकारे जवळजवळ 28 जणांचा त्या पहलगामच्या गोळीबारामध्ये मृत्यू झाला. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी राहिली की असं म्हटलं जातं की त्यांनी धर्म विचारला आणि त्यानंतर गोळ्या झाडल्या. पण ह्याच हल्ल्यामध्ये एक मुसलमान, त्याचं नाव सय्यद आदिल हुसेन असे होतं, तो देखील आपल्या एका पर्यटकाला घेऊन तेथे गेलेला होता. काश्मीर फिरायला येणाऱ्या पर्यटकांना इथे देवासमान मान दिला जातो, कारण यांच्यावरच येथील लोकांचं घर चालत असतं. हा आदिल देखील या पर्यटकांसोबत जातो. त्याच्यासोबत त्यांची चांगली मैत्री होते. त्यामुळे तो बाहेर न थांबता त्या पर्यटकासोबत आतमध्ये जातो. पण या गोळीबारामध्ये मात्र त्याचा देखील मृत्यू होतो. म्हणजे जिथे असे म्हटले जाते की धर्माच्या नावावरती हे हल्ला करत होते, तर ते जरी सत्य असलं तरी देखील यामागील सत्य काहीतरी वेगळेच असू शकते. कारण आत्ता जर का तुम्ही पाहिलं तर तिथे काश्मीरमध्ये थांबलेले जे पर्यटक आहेत ते सर्व पर्यटक हेच सांगत आहेत की येथील लोक हे खूप चांगले आहेत. जेव्हापासून हा प्रकार घडला आहे तेव्हापासून प्रत्येकानं आपल्या घराचे दरवाजे तेथील पर्यटकांसाठी खुले केले आहेत. आलेल्या पर्यटकांना भीती वाटू नये, जर ते घाबरले असतील तर त्यांना धीर देण्याचं काम ते लोक करत आहेत. काहींनी तर परत जाणाऱ्या लोकांसाठी मोफत वाहन सेवा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. काश्मीरमध्ये असलेलं पर्यटक देखील हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की जरी धर्माच्या नावावरती गोळीबार झाला असला तरी देखील इथले जे मुस्लिम बंधू भगिनी आहेत ते मात्र असा भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी अतिथी हा परमेश्वरा समान आहे. या झालेल्या हल्ल्याचं त्यांना देखील तितकंच दुःख झालेलं आहे, कारण यातून आता जी काश्मीरची प्रतिमा लोकांसमोर उभी राहणार आहे ती प्रतिमा वेगळी असणार आहे. बरं, समस्यांना त्यांना काश्मीर जनतेला पुढे जावं लागणार आहे. बरेच दिवस येथील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी लोक आता धजावणार नाहीत. त्यामुळे काश्मीरी लोकांचं नुकसान होणार आहे. त्या आतंकी लोकांनी जे केलेलं आहे त्याची त्यांना कठोरातील कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. शिक्षा देखील अशी असावी की याच्या पुढे त्यांच्याकडे त्यांच्या ध्यानीमनी देखील असं करायचा विचार येता कामा नये. फक्त खंत एकाच गोष्टीची आहे, ती म्हणजे या हल्ल्यामध्ये त्यांनी प्रत्येक घरातील कर्त्या पुरुषांना मारले आहे. त्यांच्या पत्नी, आई, मुले या सर्वांवरचं छत्र गमावलं गेलं आहे.
सरकारनं ह्या गुन्हेगारांना कायदेशीर शिक्षा देऊन या कुटुंबांना न्याय दिला पाहिजे. कारण आता काहीही केलं तरी त्या व्यक्ती तर परत येणार नाहीत, पण त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी सरकार काही प्रयत्न नक्कीच करू शकतं आणि त्यांनी तो करावा. या हल्ल्यामध्ये ज्यांनी आपले प्राण गमावले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्याला याबद्दल काय वाटतं? कुणाचीही मने दुखावण्याचा हेतू माझा नाही. फक्त एक माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.